नमस्कार प्रेक्षक हो. कमळी या मालिकेमध्ये पुढील भागामध्ये आपल्याला खरोखरच जो ट्विस्ट पाहण्याची इच्छा आहे अगदी तसंच घडलेलं पाहायला मिळणार आहे. राजन हा गौरीच्या गावाला गेलेला आहे. त्याने गौरीचा शोध देखील घेतलेला असतो, पण गौरी काही केल्या त्याला सापडत नाही. पण तेथेच कामिनी पोचलेली आहे आणि कामिनीने बिचाऱ्या गौरीला तिच्या घरामध्ये कोंडून त्या घराला आग लावून दिलेली असते. आता ती निघून गेलेली असते आणि घराला चांगलीच आग लागलेली असते. गौरी जीवाच्या आकांतानं सर्वांना हाक मारत असते, पण तिच्या मदतीला कोणच येत नसतं. तर इकडे राजन तिच्या शोधामध्ये गावात फिरत असतो, तेव्हा त्याला दिसतं की एका घराला आग लागलेली आहे. घराच्या खिडकीतून दरवाजातून धूर येत आहे आणि घराच्या आतमधून एक व्यक्ती मदतीला हाक मारत आहे. तो लगेच मदतीसाठी धावून जाण्याचा विचार करतो. आतमधली व्यक्ती कोण आहे हे त्याला माहिती नसतं, पण जेव्हा तो जवळ जातो तेव्हा त्याला समजतं की हे घर तर बापूंचं आहे. म्हणजे यातील व्यक्ती आपल्या परिचयाची असू शकते असं देखील त्याला वाटतं. पण आत्ता आग लागलेली असते आणि धूर येत असतो, त्यामुळं ती व्यक्ती अक्षरशः घरामध्ये गुदमरून पडलेली असते आणि आता हाक देखील मारत नसते. तेव्हा राजन देखील घाबरून जातो. त्याला असं वाटतं की आतली व्यक्ती कदाचित दगावली की काय. पण आता तो धाडस करून आतमध्ये जाण्याचं ठरवतो. जोरदार दरवाजावर लाथ मारून तो आतमध्ये शिरलेला असतो. जेव्हा तो आत जातो तेव्हा ती एक महिला व्यक्ती पडलेली असते आणि तिच्या तोंडावर साडीचा पदर असतो आणि ती खोकत खोकत तशीच पडलेली असते. तिला दम देखील लागलेला असतो आणि तिचा जीव देखील गुदमरलेला असतो. राजन कसलाही विचार न करता तिला उचलतो. तिच्या तोंडावरचा पदर त्याने तसाच ठेवलेला असतो, त्यामुळंच त्याला कळत नाही आहे की जी व्यक्ती त्याने उचललेली आहे हीच ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीसाठी तो गावभर फिरत होता, म्हणजे ती गौरीच आहे. पण अजून नियतीने त्यांची भेट घालायचं कदाचित ठरवलेलंच नसतं. पण राजनच्या चांगल्या स्वभावामुळे त्याला असं वाटत असतं की आपण एका व्यक्तीचा जीव वाचवतोय आणि आता त्याने तिला उचललेलं असतं आणि धावत पळत तो तिला घेऊन त्याच गावातल्या एका दवाखान्यामध्ये पोहोचलेला असतो. जेव्हा तो दवाखान्यात जातो तेव्हा तिथली नर्स लगेच त्या व्यक्तीला म्हणजेच गौरीला ॲडमिट करून घेते आणि विचारते की कोण आहे. तेव्हा राजन झालेली सगळी हकीकत सांगतो. घराला आग लागलेली होती म्हणून मी या महिलेचा जीव वाचवलेला आहे. त्यामुळं मला माहिती नाही की ही महिला कोण आहे. गावाकडील दवाखान्यामध्ये लगेच तिच्यावर उपचार सुरू झालेले आहेत. डॉक्टर येतात, गौरीला ॲडमिट करून घेतात आणि तिच्यावर उपचार सुरू करतात. गौरीला जास्त काही झालेलं नसतं, फक्त तिचा दम भरलेला असतो, गुदमरलेली असते आणि त्यामुळंच ती बेशुद्ध पडलेली असते. आता राजन बाहेरच थांबलेला असतो. नक्की ती व्यक्ती कोण आहे? आबांच्या घरी होते म्हणजे तिलाच गौरीचा पत्ता माहीत असेल की काय असं त्याला वाटत असतं. आपण तिची मदत घेऊया आणि त्यामुळं तो बाहेर थांबलेला असतो. आता गौरीला शुद्ध आलेली असते. तेव्हा डॉक्टर बाहेर येऊन त्याला सांगतात की बरं झालं तुम्ही अगदी योग्य वेळेला त्या व्यक्तीला आणलंत. थोड्या वेळानं जाऊन तुम्ही त्यांना भेटू शकता. राजन आता थोडा वेळ बाहेरच वाट पाहत बसतो आणि त्यानंतर थोड्या वेळानं जेव्हा तो आतमध्ये जातो तेव्हा त्याला मोठा आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. ज्या व्यक्तीसाठी तो सगळ्या गावभर फिरत होता ती व्यक्ती तर त्याने स्वतःनेच दवाखान्यात घेऊन आणलेली व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे गौरी आहे यावर त्याचा विश्वासच बसत नाही. नियतीने त्यांची भेट घडवून आणलेली असते. राजनच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं. गौरी, गौरी तूच आहेस का असं तो तिला हाक मारतो आणि आता गौरीला देखील कळलेलं असतं की आपली भेट आता घडणारच होती. कदाचित कामिनीनं जो काही वाईटपणा केलेला आहे त्याचंच रूपांतर आता चांगल्यात झालेलं असतं. नेहमी म्हणलं जातं ना की जी गोष्ट होते ती चांगल्यासाठी होते, त्याचीच प्रचिती आता गौरीला आलेली असते. तिनं पाहिलेलं असतं की राजन आपल्यासाठी गावामध्ये सगळीकडे फिरत आहे. ती त्याच्या मागं देखील गेलेली असते, त्याला बोलणार देखील असते, पण तेव्हा कदाचित त्यांची भेटच घडणार नव्हती म्हणून कामिनीने तिला पकडून तिच्या घरामध्ये टाकून घराला आग लावून दिलेली असते. पण आता स्वतः राजनच तिला वाचवतो आणि दवाखान्यामध्ये घेऊन येतो. तिला समजतं की आपण हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे.
राजन आता तिच्याजवळ जातो. त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि तो विचारतो, "अगं गौरी, किती शोधलं मी तुला?" तेव्हा गौरी सांगते, की "मी तुमच्या पाठीमागच होते. मी तुम्हाला बोलणार होते, पण मला काही लोकांनी पकडलं आणि घरामध्ये टाकून घराला आग लावून दिली." राजन चिडतो आणि विचारतो, "कोण लोकं होती ती?" पण आता गौरी मात्र कामिनीचं नाव सांगत नाही. गौरी शांत राहते आणि म्हणते, "मला देखील माहीत नाही कोण होते काय की, पण नक्कीच माझ्या ते जीवावर उठलेले आहेत असं मला वाटतं." तेव्हा राजन म्हणतो, "तू फक्त मला त्यातल्या एखाद्याचं नाव सांग. मी त्या कोणालाही जिवंत सोडणार नाही. जर का ते तुझ्या जीवावर उठले असतील, तर ते नक्कीच कोणतरी वाईटच लोक असणार आहेत." पण आता हिनेच ठरवलेलं आहे, की कामिनीचं नाव नको घ्यायला, कारण कामिनी किती दुष्ट आहे ते तिला माहीत आहे. आणि कामिनी ही काही करू शकते, त्यामुळे ती राजनला सांगतच नाही, की कामिनीने हे सगळं काय घडवलेलं आहे. ती राजनला काहीच बोलत नाही. आता राजनच एक-एक प्रश्न विचारतोय. तो विचारतो, की आपली मुलगी कुठे आहे? तिचं काय नाव आहे? आता मोठी झाली असेल ना ती? आता कितवीला आहे? तेव्हा गौरी त्याला सगळं काय सांगू लागते. "हो, आपली मुलगी आता मोठी झालेली आहे. ती मुंबईला शिकायला गेलेली आहे. आता 17-18 वर्षाची असेल ती. कॉलेजमध्ये खेळाच्या कोट्यातून तिला ॲडमिशन मिळालेलं आहे आणि ती मुंबईला शिकते." राजन एकदम चमकतो आणि म्हणतो, "मुंबईला? अगं मुंबईला कोणत्या कॉलेजला आहे?" तेव्हा ती म्हणते, "मला काही माहिती नाही कोणत्या कॉलेजला आहे." तो विचारतो, "काय नाव आहे आपल्या मुलीचं?" तेव्हा ती सांगते, की आपल्या मुलीचं नाव कमळी आहे. कमळी म्हणल्याबरोबर राजनचे डोळे चमकतात आणि त्याला कळतं, की हीच तर ती कमळी नसेल ना? तेवढ्यात तेथे बंड्या येतो. बंड्या आल्याबरोबर त्याला समजतं, की गौरीचा जीव राजनने वाचवलेला आहे. आणि आता गौरी त्याला विचारते, की "आपली कमळी कोणत्या कॉलेजला आहे रे? सांग बरं यांना." तेव्हा तो सांगतो, "अन्नपूर्णा कॉलेजला." झालं तर. आता राजनला समजलंय, की आपल्या घरी जी कमळी येते, तीच तर आपली मुलगी आहे. लगेच राजन विचारतो, की "तिच्याबरोबर एक निंगी नावाची मैत्रीण पण आहे का?" आता हे ऐकल्यावर गौरीलाच मोठा धक्का बसतो. ते म्हणते, "हो, बरोबर. पण हे तुम्हाला कसं काय माहिती?" आता तेव्हा सांगतो तो, की कमळी आणि तिची मैत्रीण निंगी हे आपल्याच कॉलेजमध्ये आहेत, कारण अन्नपूर्णा कॉलेज हे आपलं कॉलेज आहे. आणि आता या गोष्टीचा गौरीला कितीतरी आनंद होतो. देवानंच हे सगळं घडवून आणलेलं असणार आहे. माझा जीव यांनी वाचवला आणि आता माझी कमळी देखील सुरक्षित यांच्याकडेच आहे. पण तेवढ्यात तिच्या डोक्यात येतं, की खरं तर कमळी तिथं आहे, तिथंच कामिनी पण आहे. आणि लगेच ती राजनला म्हणते, "मला असं वाटतं, की कमळीचा जीव तिथं धोक्यात आहे." आणि मग राजनला देखील काही गोष्टी आठवू लागतात. कमळीवर सतत होणारा अन्याय त्याला आठवू लागतो. तो म्हणतो, "जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मी तिला काहीच होऊ देणार नाही." त्याचबरोबर तो हे देखील सांगतो, की "आता तुला माझ्याबरोबर मुंबईला यायचं आहे." पण आता सरू खरोखरच मुंबईला त्याच्याबरोबर जाईल का? अन्नपूर्णा तर तिला स्वीकारणार आहे, पण गौरीला भीती वाटते ती म्हणजे कामिनीची. कारण कामिनी किती वाईट आहे हे तिला माहीत आहे. जर का पुन्हा एकदा सरू म्हणजेच गौरी मुंबईला गेली, तर कामिनी अजून काहीतरी कांड करेल. गौरी आणि राजन यांच्याविषयीच नव्हे, तर कमळीविषयी देखील काहीतरी कांड करू शकते. म्हणून आता गौरी तिकडं जाईल का? राजन तिला नेणार का? राजन, कमळी आणि गौरी यांची फॅमिली पुन्हा एकदा आनंदाने संसार करणार का? हे आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.